क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रन आणि विशेषतः ऑनलाईन क्राईम्स 32% वाढले भारतात. 2019 आणि 20च्या दरम्यान 400% वाढले आहेत. खरं तर हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, पण तेच माणसाला अव्यक्त बनवतंय, इतरांपासून दूर लोटतंय. आधी आपलं सांगोपन, आपलं लाईक रेझिंग कुठे होतं? आपण प्लेग्राऊंडमध्ये शिकलो, आपण कम्युनिटी स्पेसेसमध्ये शिकलो. ते कम्युनिटी स्पेसेस नाहीसे झाले आहेत, ते मैदानं गायब झाली आहेत. त्यामुळे चिल्ड्रन आर ग्रोईंग अप ऑनलाईन. दॅट यू ब्लेम द वन हू हॅज ॲक्च्युली बीन ऑफेंडेड अगेन्स्ट. जेव्हा आपल्याला नजर आपल्या ऑफेंडरवर असायला हवं, आणि ऑफेंडर ऑल्सो याच गोष्टीचा ॲडव्हान्टेज घेत असतात. मुलाला एकटे पडू देऊ नका. डोंट फील अलोन युअर सेल्फ अँड डोंट फील अशेम्ड की अरे बापरे, माझं काहीतरी चुकलं म्हणून माझ्या मुलाने असं केलं. डोंट गेट इन टू दॅट ब्लेम सायकल. गेट इन टू अ सायकल, ओके दिस हॅज हॅपन्ड, इट्स अ क्राईम, नाउ लेट्स डील विथ इट ॲज अ क्राईम, नॉट ॲज अ बिग मॉरल प्रॉब्लेम. मी काही तुमच्या कोणाच्या प्रत्येकाच्या घरी आलेलो नाहीये, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरातल्या एका व्यक्तीला मी चांगलंच ओळखतो, अगदी नावानिशी. त्या व्यक्तीचं नाव आहे त्र्यंबक विठ्ठल. आणि तुम्ही म्हणाल की आमच्या घरात कुठे त्र्यंबक विठ्ठल? तो आहे ना रिमोट, तो चालू करा, मग कळेल त्र्यंबक विठ्ठल म्हणजे टेलिव्हिजन. आणि त्याची जागा आता मोबाईलला घेतली आहे, विच इज कॉल्ड एज अ स्मार्टफोन. स्मार्टफोनची सुंदर व्याख्या सांगू, जे तुम्हाला डम बनवतं तो स्मार्टफोन. कारण आता लोक मॅप विसरायला लागलेत, कॅल्क्युलेशन विसरायला लागली. त्याबरोबर कुठलीही माहिती चुकीची असली जरी नेटवर, तरी सुद्धा ती खरी वाटण्याची तुमच्यावर भूलभुलैयाची ताकद त्या मीडियामध्ये आहे. शोषण म्हणजे आपल्याला साधारणतः पूर्वीच्या काळी चित्रपट करायचो आपण, आणि त्या चित्रपटामध्ये तो एक सावकार असायचा, जमीनदार, आणि मग त्याच्याकडे तो लगान देणे के लिए आया, तो लगान नाही दे सका, ते शोषण होतं. मग पुढे कारखानदार आणि कामगार, मग पुढे सरकारी अधिकारी आणि एखादा गरीब शेतकरी. आता या कशाची गरज नाही. ज्याच्या हातात स्मार्टफोन आणि रोज 2-3 तास तो त्याच्यात घालवतो, याचा अर्थ शोषण करणारा हातात असतो, आणि शोषण ज्याचं होतंय तो हातात घेऊन कर माझं शोषण असं सांगत असतो. अशी परिस्थिती आज समयाची निर्माण झाली आहे. आणि म्हणून हे बोलणं महत्त्वाचं आहे. आणि अनेक जण त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल बोलण्याचं धाडस सुद्धा करत नाहीत. आणि हाच तर पहिला प्रश्न आहे की काही लोकांना धाडस येतं, बोलतात, परंतु अनेक जण मोबाईलमधून होणाऱ्या स्वतःवरच्या अत्याचाराविषयी बोलू सुद्धा शकत नाहीत. याबद्दल काय सांगाल? मला असं वाटतं की मी समाजाला दोष देणार, त्या व्यक्तीला नाही. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पोलिसांकडे किंवा घरात किंवा मित्रमंडळींसोबत बोलायला भीती वाटते, दे एक्सपेक्ट की लोक मलाच गुन्हेगार समजणार. तिथूनच प्रॉब्लेमला सुरुवात होते ना. दॅट यू ब्लेम द वन हू हॅज ॲक्च्युली बीन ऑफेंडेड अगेन्स्ट. जेव्हा आपल्याला नजर आपल्या ऑफेंडरवर असायला हवं, आणि ऑफेंडर ऑल्सो याच गोष्टीचा ॲडव्हान्टेज घेत असतात. एक्झॅक्टली. हे सगळ्याला कारणीभूत कुठेतरी पूर्वी आमच्याकडे एक जॉईंट फॅमिली सिस्टीम होती. आजी आजोबा होते, काका मामा असायचे घराच्या आजूबाजूला. परंतु आता न्यूक्लियस फॅमिली आणि त्याच्या पुढे जाऊन आपण एका ब्रोकन फॅमिली सिस्टीमकडे आलो आहे, सिंगल पॅरेंट सिस्टीमकडे. ह्या सगळ्यामुळे याला अधिक एकटेपणा किंवा अशा प्रकारची एक मनस्थिती निर्माण होते की आम्ही रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आम्ही टेलिव्हिजन किंवा मोबाईलच्या नात्यात जास्त अडकत चाललो आहे. हे बघा, हे प्रॉब्लेम्स ना फक्त न्यूक्लिअर फॅमिलीचे नाही आहेत किंवा फक्त ब्रोकन फॅमिलीजचे नाही आहेत. जॉईंट फॅमिलीजमध्ये पण भरपूर असे केसेस मला सापडले आहेत. प्रश्न फॅमिली स्ट्रक्चरचा नाही, प्रश्न आहे नात्यांचं. नाते किती घट्ट आहेत, संवाद किती मोकळा आहे, आणि ऑनेस्टी किती आहे. कारण कसं आहे की जर मोठ्यांनी स्वतःची चूकच मान्य केली नाही, ज्या फॅमिलीजमध्ये गप्प राहण्याचा कल्चरच तयार होतो, तिथे अशा गोष्टी वाढणार. तर नुसतं फॅमिली असणं किंवा फ्रेंड सर्कल असणं इज नॉट एव्हरीथिंग. व्हॉट इज द क्वालिटी ऑफ ऑनेस्टी अँड कॉन्व्हर्सेशन अँड रिलेशनशिप, ते महत्त्वाचं आहे. आपल्याकडे हे सगळं थांबवण्याकरता सरकारने उशिरा का होईना पण कडक कायदे केलेले आहेत.
परंतु तरी देखील अशा प्रकारचे सायबर गुन्हे आपल्याला कमी होताना दिसत नाही. किंबहुना त्याची तीव्रता आणि संख्या दोन्ही वाढत चाललेलं आहे. कायदे अजून स्ट्रिक्ट करायला हवेत का त्याच्या अंमलबजावणीतले दोष याला मारक ठरतायत? मी एक आकडा शेअर करावासा वाटतं मला, की 2018 आणि 19च्या मध्ये क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रन आणि विशेषतः ऑनलाईन क्राईम्स 32% वाढले भारतात. 2019 आणि 20च्या दरम्यान 400% वाढले आहेत. नाव दॅट्स अ स्टार्टलिंग फिगर. तर ह्याचा अर्थ काय आहे, की जेव्हा मोबाईल्स हातात येतात कोणाच्याही, आपल्याला आपण कसं गाडी चालवतो, आपण लगेच मुलाच्या हातात चावी देत नाही ना आणि सांगत नाही ना, की आता जा बाबा तू चालव हायवेवर. ट्रेनिंग ऑब्झर्वेशन. देर इज अ ट्रेनिंग. तर जेव्हा आपण इन्फॉर्मेशन सुपर हायवेवर स्वतः वावरतो आणि मुलांनाही वावरायला देतो, आणि यू कांट स्टॉप अँड यू शुड नॉट स्टॉप दॅम, पण मिनिमम ट्रेनिंग द्यायला पाहिजे की कुठे आपल्याला डेंजर असू शकतं, आणि ते ट्रेनिंग सध्या ॲब्सेंट आहे. तर ट्रेनिंग, जनतेला ट्रेनिंग पाहिजे. लाईक ऑल ऑफ अस हॅव टू टेक रेस्पॉन्सिबिलिटी फॉर ट्रेनिंग पीपल अराउंड अस. म्हणूनच मी ही मालिका बनवली. दॅट्स माय वे ऑफ गिविंग टू सोसायटी. आणि मला असं वाटतं की येस, सरकारने चांगले कायदे केले आहेत, पण बेसिकली पोलिसांकडे जर सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग नसेल ॲडिक्वेटली, तर त्यांना या गोष्टी समजणं कठीण होतं, अँड दे कुड एंड अप ब्लेमिंग पीपल हू कम देअर टू फाईल कंप्लेंट्स. एक आणखी एक गोष्ट दिसते, ती म्हणजे पिअर प्रेशर. विशेषतः ज्या वयोगटातल्या मुलांवर अत्याचार होतात असं आपल्या सगळ्या विवेचनातनं आलेलं आहे, तो एक एज ग्रुप असतो की जिकडे पिअर प्रेशर असतं. आणि दुसरी गोष्ट, फिलिंग ऑफ लेफ्ट अलोन. मी जर तसं वागलो नाही तर मी त्यांच्यात फिट होऊ शकणार नाही. अशा सिच्युएशनमध्ये टू अवॉइड दॅट सेक्स क्राईम थ्रू फोन, व्हॉट पॅरेंट शुड डू? तर आय हॅव ऑलरेडी आउटलाईन दॅट इन माय टॉक, की आपल्याला मोकळा संवाद ठेवावा लागेल मुलांबरोबर. आपल्याला सेक्सबद्दल आता 6-7 वर्षाच्या मुलांबरोबरही सेक्सबद्दल अप्रोप्रिएटली बोलायला घाबरायचं कारण नाही. आपण बोललं पाहिजे. इनफॅक्ट मी स्वतःच्या आयुष्यात एक एक्झाम्पल करून घेतला, की जेव्हा माझी मुलं लहान होती, कदाचित मी एवढं फ्रँकली बोलले नाही त्यांच्याबरोबर जेवढं मला बोलायला हवं होतं. म्हणून आज वयाच्या 60त मी माझ्या मुलीसोबत आणि माझ्या मुलासोबत ही मालिका बनवली, सो दॅट ॲज अ फॅमिली आपण सेक्सबद्दल काहीतरी बनवू शकतो. तर व्हॉट आय फील इज ऑल ऑफ अस हॅव टू नॉर्मलाइज. दुसरी गोष्ट, की आपण आधी आपलं सांगोपन, आपलं लाईक रेझिंग कुठे होतं? आपण प्लेग्राऊंडमध्ये शिकलो, आपण कम्युनिटी स्पेसेसमध्ये शिकलो. ते कम्युनिटी स्पेसेस नाहीसे झाले आहेत, ते मैदानं गायब झाली आहेत. त्यामुळे चिल्ड्रन आर ग्रोईंग अप ऑनलाईन. तर आपल्याला ॲज अ सोसायटी आपले जे कम्युनिटी स्पेसेस आहेत, आपले जे मैदान आहेत, आपले प्लेग्राऊंड्स आहेत, त्याला सुरक्षित ठेवावं लागेल आणि मुलांना जास्तीत जास्त तिकडे आपल्याला वळवावं लागेल. त्याच्यासाठी आपल्यालाही वेळ आणि एफर्ट करावं लागेल. एक गोष्ट घरांमध्ये अशी दिसते आहे की 4 माणसं असतात. मी ब्युटिफुली एक्सप्लेन की ती 4 माणसं 4 नसतात, तर त्यांच्या समोरचा स्क्रीन त्यांच्यासमोर अनेक माणसं आणत असतो. आपण बोलत एक असतो आणि बॅक ऑफ द माइंड काही दुसरी गोष्ट चालत असते. तसंच मुलं आईवडिलांशी बोलतात, आईवडील मुलांशी बोलतात, परंतु त्या तिघांच्या माइंडमध्ये मागे काहीतरी वेगळंच चाललेलं असतं आणि हे खूपदा समोर आलेलं आहे. काय उपाय? हे बघा, ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतं. दॅट इज अ केमिकल की जे आपल्याला ज्याच्याने बरं वाटतं आणि आपल्याला वाटतं की अच्छा हे मला आणखीन अजून पाहिजे. सो मोबाईल फोन इज अ इट्स हायली स्टिम्युलेटिंग, आणि त्याच्यात हायली स्टिम्युलेटिंग गोष्टी आपल्याला सापडतात. तेव्हा ब्रेनला त्याची आवड निर्माण होते. सो आपल्याला ब्रेनला रिट्रेन करावं लागेल. दॅट्स द बेसिक बॉटम लाईन. पालकांनी काय करावं, शाळांनी काय करावं, गव्हर्नमेंट किंवा पोलिसनी काय, याच्याविषयी विवेचन केलं. पण समयाचा आणखीन एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे रोल ऑफ मीडिया. आज मीडियाचा इम्पॅक्ट, वेन आय से मीडिया, इट इज नॉट सोशल मीडिया, इट इज अ मीडिया विच कॅन बी ॲड्रेस्ड. वी नो हू इज द ओनर ऑफ इट. त्या मीडियामध्ये याबद्दलचा अवेअरनेस आणि याबद्दलचं गांभीर्य किती असं वाटतं? आय मीन अवेअरनेस आहे, जरा वाढत चाललं आता. दॅट इज अ गुड थिंग. पण करू तितकं कमी.
सो मला असं वाटतं की हा विषय मीडियामध्ये फक्त नव्हे, ॲज अ कॅम्पेन आपण घेतलं पाहिजे. ऑल ओव्हर द वर्ल्ड आपण घेतलं पाहिजे. त्याशिवाय या प्रश्न सुटणार नाही, मिटणार नाही. पण ॲटलीस्ट आपण एका नेबरहूडमध्ये, सोसायटीमध्ये, एका शाळेत, एका कॉलेजमध्ये एक ग्रुप घेऊन आपण तरी सुरू करू शकतो. वा. एक एक सुपर व्हायची स्पर्धा प्रत्येकामध्ये आहे आपल्याकडे. मदर वॉन्ट्स टू बी अ सुपर मॉम, फादर वॉन्ट्स टू बी अ सुपर डॅड, दे वॉन्ट देअर सन और डॉटर टू बी अ सुपर किड. आणि या सुपर मॉम, सुपर डॅड, सुपर किड, सुपर फॅमिली याचं एक तीव्र स्पर्धेची जीवघेणी गोष्ट म्हणजे कुटुंब बनत जाते. कुठेतरी या स्पर्धेला सुद्धा आपण तितकंच जबाबदार धरलं पाहिजे की मग त्यातून त्या स्पर्धेत रोज लढता लढता थकलेलं मन रात्री काहीतरी ट्रिव्हियल बघायला म्हणून मोबाईल हातात घेतं आणि त्या रीलमध्ये कधी गुंतून पडतं कळत नाही, आणि तिथूनच कुठेतरी क्राईमची सुरुवात होते. मला फार आय डोंट वॉन्ट टू बी टू मच ऑफ अ प्रीची पर्सन. आय फील की प्रत्येकाने आपापली उत्तरं शोधली पाहिजेत, पण ॲटलिस्ट आपण विचार तरी करूया या विषयांवर. या विषयावर काही चांगले चित्रपट निर्माण झालेत. झाले आहेत, काही भारताच्या बाहेर झाले आहेत आणि भारतातही झाले आहेत फिक्शनमध्ये. पण मला नाही वाटत की मी ज्या पद्धतीने डॉक्युमेंटरी काम करते की तिथे लोक स्वतःहून येऊन पुढे येऊन सांगतात की माझे दिस हॅपन टू मी, सो पीपल बेअर विटनेस टू देअर ओन यु नो एक शेवटचा आणि Story. थेट प्रश्न की हे सगळं इतकं भयानक आहे, ती आकडेवारी, त्यातून होणारी गुन्हेगारी, जर इथे बसलेल्या कोणाला त्यांच्या जवळचा नातेवाईक, त्यांचा मुलगा किंवा वरती जी मुलं बसलेली आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी आत्ता या क्षणाला या सगळ्याचा शिकार बनत असेल तर त्यांनी तुमची मदत कशी घ्यावी. वेल, माझी मदतपेक्षा ॲक्च्युली हेल्पलाईन्स आहेत आणि cybercrime.gov.in इज द गव्हर्मेंट हेल्पलाईन. तिथे तुम्ही रिपोर्ट करू शकता. तुम्ही रीच आऊट करा चाइल्ड सायकॉलॉजिस्टला मदतीसाठी. रती फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, ते चांगलं काम करते मुलांसाठी. मुलांचं संरक्षण बघणारे अनेक ऑर्गनायझेशन्स आहेत. घाबरू नका, मुलाला एकटे पडू देऊ नका. डोंट फील अलोन युअर सेल्फ अँड डोंट फील अशेम्ड की अरे बापरे माझं काहीतरी चुकलं म्हणून माझ्या मुलाने असं केलं. डोंट गेट इन टू दॅट ब्लेम सायकल. गेट इन टू अ सायकल, ओके दिस हॅज हॅपन्ड, इट्स अ क्राईम, नाउ लेट्स डील विथ इट ॲज अ क्राईम, नॉट ॲज अ बिग मॉरल प्रॉब्लेम. बहुत बढिया. प्रेक्षको, आपल्यापैकी ज्यांच्यावर असा प्रसंग आलेला नाही आहे त्यांना याचं गांभीर्य कळणार नाही, आणि ज्यांच्यावर असा प्रसंग येईल तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असेल, अशा तिढ्यावर आत्ता आपण सध्या उभे आहोत. याचं कारण आयुष्याचं अल्गोरिदम स्वतःच्या हातात असणं महत्त्वाचं आहे. परंतु एकदा मोबाईल या गोष्टीचं ॲडिक्शन आलं की ते अल्गोरिदम आपल्या हातातून निघून जातं. सिगरेट जेव्हा आपल्याकडे आली त्यावेळेला त्याचं ॲडिक्शनमध्ये रूपांतर व्हायला 100 वर्ष लागली होती. स्मार्टफोन येऊन मला वाटतं 20 वर्ष होत आहेत. त्या 20 वर्षातच आपण त्याचे एवढे गुलाम बनलो आहेत की त्यातून होणाऱ्या विध्वंसाची, संहाराची जाणीव आपल्याला नाही आहे. ती जाणीव करून देण्याचं महत्त्वाचं काम आत्ताच्या या विवेचनांनी केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकानं अशा प्रकारचे गुन्हे न होण्याकरता काय केलं पाहिजे हे सांगितलं. मला असं वाटतं की इथे फक्त समस्या, त्याचं गांभीर्य सांगितलं गेलं नाही, तर ती समस्या कशी सोडवावी आणि त्याकरता प्रत्येकाने काय करावं, होऊ नये म्हणून काय करावं हे सांगितलं. याला मी फार महत्त्व देतो. हल्ली एखादा मुलगा किंवा मुलगी आई वडील किंवा आलेल्या पाहुण्यांसमोर मान खाली घालून बसते, याचा अर्थ ती आज्ञाधारक असते असं नाही, तर हातात मोबाईल असतो म्हणून मान खाली असते, हा त्याचा अर्थ आपण समजून घेतलेला पाहिजे. खरं तर हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, पण तेच माणसाला अव्यक्त बनवत आहे, इतरांपासून दूर लोटत आहे. याचं इतकं ॲडिक्शन आहे तुम्हाला मी सांगतो की त्या ॲडिक्शनमुळे अनेक ठिकाणी मुलांनी आत्महत्या केल्याची आणि आपल्याच वर्गातल्या मुलांवर अत्याचार केल्याच्या शेकडो घटना मुंबई पुण्यामध्ये नाही तर छोट्या छोट्या गावांमध्ये समोर येत आहेत. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील की यातला जो संदेश आहे, हाऊ टू डील विथ इट, मग त्यात पालकांनी काय करावं, समाजाने काय करावं, अशा प्रकारचा जर एखादा कुणी आढळला तर त्याला काउन्सिलिंग कसं करावं, हे मार्गदर्शन हे खरं तर कुटुंबातनं व्हायला पाहिजे. ते आज स्वाती चक्रवर्ती भटकळ यांनी केलं. मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी तुम्हाला तुमच्या आरशात बघायला शिकवलं.
धन्यवाद.